ये साते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल दया. विषयासंग सुख बेगडाची बाहुली, आभ्राची सावली जाईल रया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात. श्रीमद भगवद्गीता अध्याय 7वा ज्ञानविज्ञान योग, त्यातला श्लोक क्रमांक 14 आणि त्यावर ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी 7वा अध्याय ज्ञानविज्ञान योग, यात 70 क्रमांकाच्या ओवीचं आज आपण चिंतन करणार आहोत. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. ज्याच्या ताब्यामध्ये माया आहे असे भगवंत, आणि ते स्वतः सांगतायत की माया ही निर्मिती माझी आहे आणि माझ्याच अधीन आहे. माझ्या इशाऱ्यानं ती या जगताला भ्रमिष्ट करत असते. ईश्वरा सर्वभूतानां हृदयस्य अर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढाई मायेया. मायेचा आधार घेऊन भगवंत या सृष्टीत पूर्ण खेळ मांडत असतो महाराज. आणि या खेळातून सुटून जायचं असेल तर जीवाच्या ठिकाणी सामर्थ्य नाही आहे महाराज. जीवावर गुरुकृपाच व्हावी लागते, आणि गुरुकृपा होऊन ईश्वर कृपेस पात्र झाल्यानंतरच मायेतून जीव बाहेर येतो. तुकोबाराय तर स्पष्ट शब्दात सांगतात की आपुलिया बळे तोडी माया जाळ, ऐसे नाही बळ कोणापाशी. आपल्या स्वसामर्थ्यानं मायेतून बाहेर येऊ शकेल असं बळ कुणातही नाही महाराज. अहो, अर्जुनाचा अधिकार कमी होता का महाराज? भगवंताने ज्याचं रथाचं सारथ्य करावं, किती अधिकार असेल त्या अर्जुनाचा, पण त्याला सुद्धा मायेतून स्वतः बाहेर येता आलं नाही. भगवंताला 18 अध्याय सांगावे लागले आणि तेव्हा कुठे अर्जुन बाहेर आला. भगवंत या ठिकाणी ते सांगतात की मायेतून बाहेर यायचं असेल तर माझी कृपा व्हावी लागते, आणि माझी कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर जीवाला स्वस्वरूपाची जाण होऊन मी कोण आहे याची जाणीव व्हावी, आणि पुन्हा त्याचा विसर पडून आपण कोणीच नाही, आपण फक्त परमात्म्याचेच अंश आहोत या सूत्राप्रती यावं लागतं. आणि त्या ठिकाणी त्या साध्याप्रती आलं की मग भगवंत कृपा करत असतो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आमचा भाव तसा उत्पन्न झाल्याशिवाय भगवंतही अंगीकार करत नाही महाराज. जीवाचा अंगीकार भगवंत तेव्हाच करतो ज्या वेळेस जीवाला जीव दशा पूर्ण संपवून तो अद्वैत भावामध्ये येतो, म्हणजे ईश्वर तत्वाशी एकरूप होतो. त्याच वेळेस भगवंत अंगीकार करतात. आणि एकदा अंगीकार केला की अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदती ही त्याने वंदे केली. पुराणात दाखले आहेत महाराज. अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. इतकंच काय, ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. अहो, 7 रांजण भरली होती, इतक्या हत्या झालेल्या होत्या. त्याही सामान्य हत्या नव्हत्या महाराज. ब्रह्मवेत्ता असेल त्याचाच खडा तो रांजणात टाकत होता. आणि अशा ब्रह्महत्येचे 7 रांजण त्या वाल्मिकांचे भरले होते. पण शेवटी ते सुद्धा वंदनीय झाले. का? भगवंताने स्वीकार केला. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदते ही त्याने वंदे केले. मग आमचा अंगीकार भगवंताने करावा असं जर वाटत असेल तर सर्वार्थानं भगवंताच्या ठिकाणी आम्ही शरण जायला पाहिजे. आणि भगवंत ते सांगतात की मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. आणि माऊली त्यावर भाष्य करताना 7वा अध्याय ज्ञानविज्ञान योग ज्ञानदीपिकेमध्ये अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये 70 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, जे सृष्टी विस्ताराचे ने बोधे, चढत काळ कलेचे ने वेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे, तटे सांडी. ही माया नदी कशी वाहते आहे तर प्रवृत्ती आणि निवृत्ती या 2 तटामधून ती माया नदी वाहते महाराज. प्रवृत्ती म्हणजे काय की आसक्ती, प्रपंचाविषयीची आसक्ती, प्रपंचात रममान होणारी जी वृत्ती, तिला प्रवृत्ती म्हणलेलं आहे.
आणि निवृत्ती म्हणजे मोक्षाप्रती चाललेलं आमची धारणा, आमची वृत्ती ही जेव्हा मोक्षाप्रती जाते त्यावेळेस निवृत्ती होते. मग निवृत्ती आणि प्रवृत्ती या दोन्ही तटातून ती ही माया नदी वाहते. ज्यावेळेस भगवंताची कृपा होते त्यावेळेस निवृत्तीकडे प्रवाह आपोआप जातो. पण भगवंताची कृपा जर होत नसेल, जीव स्वतःलाच वेगळं समजत असेल, स्वतःला ईश्वर तत्वापासून वेगळा समजत असेल, हे जे काही चाललेलं आहे ते मीच करतो आहे अशा अहंभावामध्ये जर जीव वागत असेल तर ती नदी तिचा प्रवाह प्रवृत्तीकडे नेते आणि प्रवृत्तीकडे गेलं की जीवाची अधोगती ठरलेली आहे. म्हणून माऊली सांगतात की जे सृष्टी विस्ताराचे ने ओगे, चढत काल कलेचे नि वेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. मग कोणत्या बाजूला प्रवाह व्हावं हे त्या नदीनं माये नदीनं कोणत्या बाजूनं कोणत्या तटावर ती प्रवाहित व्हावं आणि त्या प्रवाहामध्ये आपण कोणत्या बाजूने जावं हे आपलं आपण ठरवावं लागतं. अर्थातच निवृत्तीचा मार्ग हा सुखकर आहे. अंतिम साध्य जीवाचं ईश्वराची प्राप्ती करून घेणं, ईश्वर धामाची प्राप्ती करून घेणं हेच आहे महाराज. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंत म्हणतात की एकदा त्या धामाची प्राप्ती झाली की पुन्हा जन्म मरण येत नाही. नाहीतर तोपर्यंत जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्यच. जन्मतो आहे, मरतो आहे, मरतो आहे, जन्मतो आहे. हेच सृष्टीचक्राप्रमाणे जीवसुद्धा त्या चक्रामध्ये चक्रावून तसाच भ्रमिष्ट होऊन फिरत राहतो. मोक्षाच्या प्रती तो कधीही जात नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत, सांगतायत आणि माऊलीच्या लेखणीतून बोलतात की जे सृष्टी विस्ताराचे नि ओगे, चढत काल कलेचे नि वेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.